नमस्कार STC फॅमिली. मीत आणि मायाची ही लव्ह स्टोरी तुम्हाला आवडत असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. STC चॅनलवर अशीच आणखी एक सुंदर सिरीज तुम्ही ऐकू शकता. अंतरंग अनकवर, शिव आणि रामण्णांची स्टोरी. दिवाळीमध्ये कपाट आवरताना शिवला त्याची 12वीची वही सापडते आणि त्याच्या आयुष्याला पूर्ण कलाटणी मिळते. तो रामण्णासोबत पुण्याला जातो. काय होईल त्याच्यासोबत पुण्यामध्ये? तो ज्यासाठी पुण्याला आला आहे ते मिळवू शकेल की आणखी भलतंच काहीतरी होईल? की भेटेल त्याला कुणीतरी ज्यामुळे त्याचा पुण्यातला प्रवास सुखकर होईल? अंतरंग अनकवर नक्की ऐका. सीझन 1ची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. सादर करीत आहोत कथेचा 34वा भाग. माया निघाली शॉपिंगला. माया डायनिंग टेबलकडे परत गेली. मायाच्या पाठोपाठ मीत देखील डायनिंग टेबलकडे निघाला. ब्रेकफास्ट संपवून त्याला ऑफिसला जायचं होतं. ठीक आहे मीत, मी लक्षात ठेवेन आणि तुझा जो काही निर्णय आहे ते मला सांग. पण मला खरंच कामाची खूप गरज आहे. तू नक्कीच काहीतरी सकारात्मक निर्णय घेशील. भेटूयात तू ऑफिसवरून आल्यावर, भूमिका बोलली आणि बंगल्याच्या बाहेर पडली. इतक्या वर्षात ती पहिल्यांदा काहीतरी गंभीरपणे बोलत होती. सगळं काही व्यवस्थित चालू असताना ही मुलगी परत का आली असेल असा विचार मीत करू लागला. काही दिवस तिला इथे राहू द्यायचं आणि त्यानंतर तिला इथून निघून जा म्हणून सांगायचं असा निश्चय त्याने केला. माया बेटा, मला माहितीये तू चांगल्या भावनेने तसं म्हणालीस, पण मला वाटतं तू आणि मीतने मिळून तो निर्णय घ्यावा. भूमिकाला तुझ्या रेस्टॉरंटच्या कामामध्ये सहभागी करून घेणं थोडं जोखमीचं आहे. माया डायनिंग टेबलच्या जवळ आल्यावर आजोबा बोलले. त्यांना सुद्धा मायाची काळजी वाटत होती आणि भूमिका ही विश्वास ठेवण्यासारखी मुलगी नाहीये असं त्यांचं मत होतं. नक्की दादू, मी आणि मीत आत्ता त्याविषयीच बोलत होतो. आम्ही विचार करून ठरवू आणि तुमचा होकार घेऊनच पुढील पाऊल उचलू, माया म्हणाली. इतक्यात मीत डायनिंग टेबल जवळ आला. तो खुर्चीवर बसला आणि त्याने त्याचा राहिलेला ब्रेकफास्ट संपवला. ठीक आहे दादू, निघतो मी आता. या भूमिकामुळे उशीर झाला आज मला थोडा. काही फॉरेन इन्व्हेस्टरच्या मीटिंग्स आहेत आज. थोडं उशिरापर्यंत ऑफिसमध्ये थांबावं लागू शकतं. मीत आजोबांना उद्देशून बोलला. माया शांतपणे ब्रेकफास्ट करत होती. मला काय सांगत आहेस मीत हे? तुझ्या लाडक्या पत्नीला सांग. तू घरी कधीही आला तरी मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण जर मायाला तू लवकर घरी येणं अपेक्षित असेल तर मग त्या फॉरेन इन्व्हेस्टरच्या मीटिंग्स कॅन्सल करून तुला घरी यावं लागेल. काय माया? आजोबा हसत म्हणाले. आजोबा जे बोलले त्याने माया अवघडून गेली. मीतला देखील काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नव्हतं. नॉर्मल नवरा बायकोमध्ये जसं नातं असतं तसं नातं त्यांच्यामध्ये असलं असतं तर कदाचित मायाने त्याला लवकर घरी येण्यासाठी विचारलं असतं. पण इथे परिस्थिती वेगळी होती. मायाला काही प्रॉब्लेम नसणार आहे दादू, ती मला समजून घेते. माया काही बोलत नाहीये हे बघून मीत लगबगीने बोलला. मायाने मीतकडे पाहिलं. तिची बाजू घेऊन तो बोलत होता हे तिला जाणवलं. तिने काही सेकंड विचार केला. असं नाहीये मीत, मला याबद्दल एक प्रॉब्लेम आहे, माया म्हणाली. तिच्या या वाक्याने मीत अवाक झाला. आजोबा जे बोलत होते तसं खरंच मायाला वाटतं की काय असं त्याला वाटायला लागलं. माया खरंच एखाद्या टिपिकल बायकोसारखी वागत आहे का हा विचार त्याच्या डोक्यात आला. त्या दोघांचं संभाषण आजोबा एन्जॉय करत होते. आपण बरोबर वेळी बरोबर विषय काढला याचा आनंद त्यांना होत होता. म्हणजे मीत, तू घरातून कधी यावं आणि कधी जावं याबद्दल मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण ज्या प्रकारे तुझ्या खाण्याच्या सवयी या ऑफिसच्या मीटिंग्स आणि कामावर अवलंबून असतात ते चुकीचं आहे. वेळेवर खाणं हे काम करण्या इतकंच महत्त्वाचं आहे, किंबहुना त्याहीपेक्षा जास्ती महत्त्वाचं.
मीतच्या चेहऱ्यावरील हावभाव बघून मायाने लगेच स्पष्टीकरण दिलं. त्याला काही गैरसमज होऊ नये अशी तिला खात्री करून द्यायची होती. तू तर ब्रेकफास्ट देखील करत नव्हतास, आता करत आहेस हे चांगलं आहे. पण आता दादू देखील घरी आहेत, तर तू डिनर त्यांच्यासोबत करावं, थोडा वेळ सोबत घालवावं असं मला वाटतं. सोबत घालवलेला वेळ ऑफिसच्या कामापेक्षा देखील कितीतरी मौल्यवान आहे, माया पुढे म्हणाली. माया जे म्हणत आहे हे मीतला पटत होतं, पण केवळ आजोबांसोबत वेळ घालवण्यासाठी हे ती म्हणत आहे की तिच्या मनात आणखी काही आहे हे त्याला कळत नव्हतं. बरोबर बोललीस बघ माया बेटा, मी सुद्धा त्याला केव्हापासून हेच समजावून सांगतोय. तुझ्यामुळे तो किमान ब्रेकफास्ट तरी करतोय आता. आजोबा मायाच्या बोलण्याला पाठिंबा देत म्हणाले. लवकर घरी यावं, कधी बायकोला बाहेर फिरायला घेऊन जावं, कधी सोबत सिनेमा बघावा, ऑफिसची कामे काय होत राहतात, आजोबा पुढे बोलले. आजोबा हे संभाषण दोघांना एकत्र आणायच्या मार्गावर घेऊन जात होते. नाही, मी मीतला यासाठी लवकर घरी ये म्हणत नव्हते. त्याच्या जेवणाच्या सवयी खरंच खूप वाईट आहेत आणि त्याने दादूसोबत डिनर करावं, थोडा वेळ सोबत घालवावा अशी माझी अपेक्षा होती, माया मनाशीच म्हणाली. आयुष्यात कितीतरी वर्षे एकटं राहिलेल्या मायाला आपल्या माणसांसोबत वेळ घालवणं किती महत्त्वाचं आहे याची जाणीव होती. हीच गोष्ट ती मीतला पटवून द्यायचा प्रयत्न करत होती. मीत शांतपणे त्या दोघांचं बोलणं ऐकत होता. काय उत्तर द्यावं हे त्याला कळत नव्हतं. आता जर लवकर घरी यायला लागलो तर मायाला असं वाटायला नको की मी तिच्यासाठी लवकर घरी आलोय असा विचार तो करत होता. मग येशील ना वेळेवर घरी? म्हणजे मी तुझ्यासाठी देखील डिनर बनवेल, आपल्याला सोबत डिनर करता येईल, माया म्हणाली. इतक्या प्रेमाने कुणी त्याला आजपर्यंत विचारलं नव्हतं. माया जर आता त्याला ऑफिसला न जाता घरीच थांब म्हणाली असती तर कदाचित तो ऑफिसला देखील गेला नसता. मी प्रयत्न करतो, मीत म्हणाला. गुड बॉय, आजोबा हसत बोलले. पण या सगळ्यात मायाला काही गैरसमज व्हायला नको असं त्याला वाटत होतं. पण जर उशीर होत असेल तर तुम्ही माझी वाट बघू नका. दादूंची वेळ झाली की तुम्ही जेवण करून घ्या. गुड बाय, मीत म्हणाला आणि ऑफिसला जायला निघाला. मायाने मान हलवून होकार दिला. तिचा ब्रेकफास्ट झाला. आजोबा तिचा ब्रेकफास्ट संपायची वाट पाहत बसले होते. तेवढ्यात परीने आजोबांना त्यांची औषधे आणून दिली. डायनिंग टेबल आवरून माया बेडरूमकडे निघाली. आजोबा लिव्हिंग रूममध्ये टीव्ही बघत बसले. माया बेडरूममध्ये आली आणि तिने मोबाईल हातात घेतला आणि नंबर डायल केला. हॅलो, माया मोबाईल कानावर ठेवत म्हणाली. हॅलो माया, मी तुझ्या कॉलचीच वाट पाहत होते, समोरून लिशा बोलली. सॉरी, सकाळपासून मी थोडी बिझी होते, माया म्हणाली. ओ ठीक आहे, आजचा काय प्लॅन आहे, लिशाने उत्साहाने विचारले. मी विचार करते आज शॉपिंगला जावं, मला एक ड्रेस हवा आहे, तुला काय वाटतं, मायाने लिशाला विचारलं. तिचा आणखी काही प्लॅन तर नाहीये ना याची ती खात्री करून घेत होती. मोठमोठ्या पार्टीमध्ये कसं वागायचं, श्रीमंत लोकांसोबत कसं बोलायचं याबद्दल मदत करण्याचं आश्वासन लिशाने माया हॉस्पिटलमध्ये असताना दिलं होतं. ड्रेस शॉपिंगसाठी तिची मदत घ्यावी असं मायाला वाटलं. हो जाऊयात ना, पण नेमकं कशासाठी तुला शॉपिंग करायची आहे? तुझा नवरा तुला बाहेर फिरायला घेऊन जाणार आहे का? लिशाने हसत विचारलं. जेव्हापासून मीत आणि मायाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे हे लिशाला समजलं होतं तेव्हापासून लिशाने ठरवलं होतं की काहीही झालं तरी मायाची साथ सोडायची नाही आणि जर त्या दोघांच्या नात्यासाठी काही करता आलं तर नक्की करायचं असा निश्चय तिने केला होता. अगं नाही, असं काही नाहीये, माया लगबगीने म्हणाली.
मीतने मायाला बाहेर फिरायला घेऊन जाणे नॉर्मल आहे हे कुणालाही वाटलंच असतं. मीत आणि मायाचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज झालं आहे हे लिशाला माहिती आहे याची तिला कल्पना नव्हती. म्हणून मायाने लगेच स्पष्टीकरण देत उत्तर दिलं, ठीक आहे, इतकं काही नाही. आपला नवरा आपल्याला बाहेर फिरायला घेऊन जाणं नॉर्मल आहे. लिशा म्हणाली. बरं, मग तुला कशासाठी शॉपिंग करायची आहे? म्हणजे आपण त्या दृष्टीने कुठे जायचं ते ठरवू. लिशा पुढे बोलली. मीतला आणि मला समीक्षा राऊतकडून निमंत्रण आलं आहे. तिच्या कुठल्या तरी स्टोअरचं उद्घाटन आहे. माया म्हणाली. काय? तुला समीक्षा राऊतनी बोलावलं आहे? दी समीक्षा राऊत? समीक्षा राऊतचं नाव ऐकून लिशा मोठ्याने ओरडली. हो, समीक्षा राऊत, मॉडर्न स्टाईल कंपनीची CEO. काय झालं? मायाने गोंधळून विचारलं. तिला भेटायला लोक मरतात. तिच्याकडून इन्व्हाइट येणं खूप मोठी गोष्ट आहे. लिशा आनंदाने म्हणाली. म्हणजे तू सुद्धा आता राजाध्यक्षांची सून आहे म्हणल्यावर तुला बोलावणं अपेक्षित आहे. आपण एक काम करू. आपण मॉडर्न स्टाईलच्याच एका स्टोअरमध्ये तुझ्यासाठी शॉपिंग करू. त्यांचं कलेक्शन खूप प्रीमियम असतं. त्या कार्यक्रमासाठीची तुझी शॉपिंग तिथेच करूयात. लिशा उत्साहाने पुढे बोलली. लिशाला इतकं उत्साही पाहून मायाला छान वाटलं. आपल्यासाठी कुणीतरी इतकं मनापासून शॉपिंग करायला तयार आहे ही भावना तिच्यासाठी खूप आनंददायी होती. ठीक आहे, मग मी तुला घ्यायला येऊ? मायाने विचारलं. काही हरकत नाही, पण तू इकडे येणं उलटं पडेल. त्यात आपला वेळ जाईल आणि शॉपिंगसाठी पुरेसा वेळ भेटणार नाही. आपण डायरेक्ट 11 वाजता स्टोअरवर भेटू. मी तुला ॲड्रेस सेंड करते. लिशा म्हणाली. ठीक आहे, सी यू. मायाने फोन ठेवला. लिशाने मॉडर्न स्टाईल स्टोअरचा ॲड्रेस मायाला पाठवला. राज्याध्यक्षांच्या बंगल्यापासून अर्धा तासाचं अंतर दाखवत होतं. तिने घड्याळाकडे नजर टाकली. 10 वाजत होते. आजोबांसाठी लंच तयार करूनच बाहेर पडावं या विचाराने ती खाली आली. आजोबा लिव्हिंग रूममध्ये त्यांचा नेहमीचा कॉमेडी शो लावून जोरजोरात हसत होते. यांना हा शो बघून कंटाळा कसा येत नसेल असा प्रश्न मायाला पडला. दादू, मी आज लिशासोबत शॉपिंगला जाणार आहे. मला एक ड्रेस खरेदी करायचा आहे. तुमच्यासाठी लंच बनवून जाते. तुम्हाला यापैकी काय खायला आवडेल? लिव्हिंग रूममध्ये जात मायाने आजोबांना विचारलं. तिच्या हातामध्ये आजोबांसाठी डॉक्टरांनी डाएट लिहून दिलेल्या पदार्थांची लिस्ट होती. वा वा, खूप छान बेटा. तुझं तू जा बिंदास्त. आत्ता माझ्यासाठी काही बनवत बसू नकोस. मी रोजीला सांगेल काहीतरी बनवून द्यायला. आजोबा म्हणाले. आणि हो, तू आता थोडं निवांत बस, आराम कर. लिशासोबत शॉपिंग करायचं म्हणजे खूप एनर्जी लागेल. तुला शॉपिंगवरून घरी परत यायला खूप उशीर होईल. आजोबा हसत म्हणाले. आजोबा लिशाला ओळखत होते. ती मीतच्या मागे होती हे त्यांना माहिती होतं. तिचं आणि मीतचं लग्न व्हावं अशी देखील त्यांची इच्छा होती. पण मीतने लिशाला काही प्रतिसाद दिला नाही आणि शेवटी 2 वर्षानंतर तिने सुजयसोबत लग्न केलं. मी वेळेवर परत येईन दादू, माया म्हणाली. वेळेवर परत येण्याची तिला खात्री होती. एकत्र ड्रेस घ्यायचा आहे, त्यात कितीसा वेळ लागेल असा विचार तिने केला. ठीक आहे, पण आत्ता काही बनवत बसू नकोस आणि उशीर झाला तर बाहेरच खाऊन ये. घरी येऊन काहीतरी बनवायचा विचार करू नको. आजोबा बोलले. मायाला घरी येण्यासाठी उशीर होईल अशी त्यांना खात्री होती. माया बेडरूममध्ये परत गेली. आजोबा तिचा किती विचार करत होते. आजोबांसारखा प्रेमळ व्यक्ती तिच्या आयुष्यात आहे याबद्दल ती स्वतःला नशीबवान समजत होती. माया फ्रेश झाली. तिने कपाट उघडलं. मीतसोबत लग्न करून आल्यावर राजाध्यक्षांच्या स्टेटसला शोभेल असे काही ड्रेस तिने खरेदी केले होते.
त्यातल्या त्यात तिच्याकडे असलेला चांगला ड्रेस तिने बाहेर काढला. तिने हलकासा मेकअप केला आणि तिची पर्स घेऊन खाली निघाली. ओके दादू, येते मी. आजोबांचा निरोप घेत माया म्हणाली. ठीक आहे बेटा, तुम्ही दोघेच शॉपिंगला जात आहात? आजोबांनी विचारलं. हो, मी आणि लिशा. काय झालं, तुम्हाला काही आणायचं आहे का? माया म्हणाली. नाही, मला काही नको आहे. पण तुला पाहिजे तर मी तुला बोलावून घेऊ शकतेस. तुला ड्रेस निवडायला तो सुद्धा मदत करेल. त्यानंतर तुम्ही फिरायला देखील जाऊ शकता. आजोबा मिश्किलपणे हसत म्हणाले. त्यांच्या या वाक्याला काय उत्तर द्यावे हे मायाला समजत नव्हते. तो खूप बिझी असतो ना. बघू काही लागलं तर मी त्याला कॉल करते. मायाने हुशारीने आजोबांच्या प्रश्नाला उत्तर दिलं. ठीक आहे, निघते मी आता. आम्ही 11 वाजता भेटणार आहोत. तुम्हाला काही वाटलं तर मला लगेच कॉल करा. मी फक्त एका कॉलच्या अंतरावर आहे, माया म्हणाली. माझी काळजी करू नकोस बेटा, मी मस्त राहीन. आजोबांनी मायाला आश्वासन दिलं. आणि हो, तुझ्यासाठी छान क्यूट ड्रेस घे. छान टाइम स्पेंड कर. आजोबांनी हसत मायाला निरोप दिला. माया बंगल्याच्या एंट्रन्सला आली. एक कार आधीपासूनच तिची वाट बघत थांबली होती. ड्रायव्हरने तिच्यासाठी दरवाजा उघडला. मायाने त्याचे आभार मानले. चला दादा, मॉडर्न स्टाईल सेक्टर 17. मायाने ड्रायव्हरला ॲड्रेस सांगितला. आमची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंटद्वारे अवश्य कळवा. गोष्ट आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा. आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आमचे चॅनल स्टोरी टेलर्स कंपनीला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.